शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे। आमदार अपात्रता प्रकरणात 2 लाख पानांचं कागदपत्र तयार असून 6 निकाल लागणार आहेत। या प्रकरणी 34 याचिकांचं 6 गटात वर्गीकरण केल्यामुळे विविध 6 निकाल लागणार आहेत। विधिमंडळ सचिवालयाकडून सुनावणी कार्यवाही 20 डिसेंबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे। विधानसभेत अपात्रता प्रकरणी अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे। अंतिम सुनावणी 18 ते 20 डिसेंबर या 3 दिवसात पूर्ण होणार आहे। 21 ते 31 डिसेंबर कालावधीत निकालाचं लेखन होणं आवश्यक आहे। निकालाचं लेखन करण्यासाठी मात्र अधिक वेळ लागण्याची शक्यता आहे। 1000हून अधिक प्रश्नाचं उत्तराचं वाचन करण्याचे आवाहन विधिमंडळासमोर आहे। नागपूरवरून मुंबईत कागदपत्रे नेण्यासाठी ही वेळ लागणार आहे। परिणामी या पार्श्वभूमीवर 6 निकाल लावण्यासाठी अधिक वेळेची मागणी करण्याची हालचाली सुरू झाल्या आहेत। विधिमंडळाकडून सर्वोच्च न्यायालयात 3 आठवड्याची वेळ मागितली जाणार आहे। आज सर्वोच्च न्यायालयात विधिमंडळाकडून याचिका दाखल करण्याची शक्यता आहे।